आणि आताची एक महत्त्वाची बातमी, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बातमी येते। अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। गायक अरिजित सिंगला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। पद्म पुरस्कारांची घोषणा काही वेळापूर्वीच केंद्र सरकारकडून करण्यात आली। यात महाराष्ट्राच्या वाट्यालाही काही पुरस्कार आलेले आहेत। यापैकी महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहतो आहोत। अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। गायक अरिजित सिंहला देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांना मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। मनोहर जोशी यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं, तर पंकज उधास यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। मनोहर जोशींना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर गायक अरिजित सिंगला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। महाराष्ट्रातले हे पद्मश्री पुरस्कार आपण पाहतो आहोत। मनोहर जोशींना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। गायक अरिजित सिंगला पद्मश्री, तर गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे। मराठी अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल, प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। गेल्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि यावेळेस आता त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीमुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काही पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे। यात महाराष्ट्रासाठी सुद्धा काही अभिमानाचे क्षण निर्माण झालेले।